जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 13वा. नामरूप. समास 4. प्रलय निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 13वा नाम आणि रूप, त्यामधला समास 4 प्रलय निरूपण नाम. आता आपण मागच्या समासामध्ये उभारणी निरूपण पाहिलं होतं. सृष्टीची उभारणी कशी झाली होती ते आपण पाहिलं. पण आता या समासामध्ये सृष्टीचं शेवट समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रलय म्हणजे नाश. जी वस्तू, जे देह, जे मनुष्य देह, जी वस्तू, ज्याचा उगम झालाय ते मृत्यू पावणारच. आणि या समासामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे प्रलय निरूपण नाम. पृथ्वीस होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यांत, शास्त्री निरूपिला. जे समर्थ सांगतात कलियुगाचा जो विनाश आहे तो कसा होणार आहे समर्थाने सांगितलेला आहे. पृथ्वीचं होईल अंत, शेवटी पृथ्वीचा अंत होईल. आणि त्या पृथ्वीवरती जन्मलेले प्राणी, पशु, पक्षी, झाडं, मनुष्य, भूते कल्पांताच्या वेळी नाश पावतील. ऐसा समाचार साध्यंत शास्त्रीय निरूपिला. आणि असं यांचं सविस्तर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. शतवरुषे अनावृष्टी, तेथे जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्टी, भूमीची तरके. समर्थांनी पहिलं सांगितलंय शतवर्ष अनावृष्टी. शतवर्षे म्हणजे 100 वर्षे पाऊस पडणार नाही. आपल्या इथे साधा 1 महिना पाऊस लेट झाला तर आपल्या इथे कोरड पडते, पाणी टंचाई येतं. असे समर्थ सांगतात 100 वर्ष अनावृष्टी म्हणजे 100 वर्षे पावसाचा थेंबही होणार नाही, थेंबही पडणार नाही. मग तुम्ही विचार करा प्रलय कसा असेल, किती भयानक असेल. आणि जर पाणीच वाचलं नाही आणि ही शतवर्ष अनावृष्टी झाली तरी संपूर्ण सृष्टी जी आहे ती पूर्ण खाक होईल, जळून खाक होईल. आणि पर्वत माती ऐसी पृष्ठी, भूमीची तरके म्हणजे या पर्वत मावतील, अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा जातील. समर्थ सांगतात 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा, दहन होय. म्हणजे 12 कळी सूर्यमंडळा, सूर्य हा 12 कळांनी तापू लागेल. त्याच्या प्रत्येक किरणातून ज्वाळा निघतील, अग्नी निघेल. आणि ते अग्नी निघून भूगोल सांगितलंय समर्थांनी. भूगोल म्हणजे पृथ्वी 100 वर्ष जळत राहील. शतवर्षे भूगोळा दहन होय म्हणजे 100 वर्ष पृथ्वी जळत राहील. आणि पृथ्वी सिंदूरवर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहवळून सरारा, विषवमी. समर्थ सांगतात पृथ्वी जळत असताना या शेंद्री रंगाच्या, भगव्या रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होतील आणि त्यातून त्या शेषापर्यंत पोचतील. आणि त्या जेव्हा शेषामध्ये पोचतील तेव्हा त्या झाल्याने कळवळून भयंकर विष ओतून जाईल. त्या विषाच्या ज्वाळा निघती, ते पाताळे जळती, महापावके भस्म होती,
पाताळ लोक म्हणजे त्या फणीवराच्या शेषामधून जेव्हा विष निघेल, विषच्या ज्वाळा निघतील, त्यामुळे ते पाताळ पूर्ण जळून जाईल, पाताळाचा पूर्ण नाश होईल. जे जे पृथ्वीवरती महाअग्रह आहेत, पाताळ लोक आहेत, सर्व नष्ट होईल. तेने महाभूते खवळली, प्रळय वात सुटती, प्रळय पावक वाढती चौकडे. समर्थ सांगतात तेथे महाभूते खवळतील. जी पंचमहाभूते आहेत ती सर्वत्र खवळतील आणि एकमेकात धावत सुटतील. आणि प्रळय काळाचा वारा वाहून लागून त्यामुळे पूर्ण चौकडे चौराष्ट्री प्रलयाग्नी प्रसरेल. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मात्र एक विटिले प्रलय काळी. मग जर पंचभूत खवळली त्यासमोर त्यावेळी अजून 11 रुद्र खवळतील आणि 12 सूर्य कडकडतील, एवढा नाश होईल. आणि एवढा प्रलयकाळी सर्व अग्नी एकवटतील, एकत्र होईल, एकत्र दिसेल. 12 सूर्य, आपल्याला एक सूर्याचा किरण जमत नाही, एवढं गरमी होतं. तर 12 सूर्य जेवढे अग्नी होईल आणि 11 रुद्र एकत्र खवळतील, तेव्हा त्या पृथ्वीचा पूर्ण अग्नी कसा असेल विचार करा. वायुविजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चौकडे. मग हे अग्नी एकवटल्यावर वारा आणि वीज यांच्या तडाख्याने पृथ्वी तडकेल, पृथ्वीच्या भेगा होतील आणि तिचे कठीणत्व चौकडे पसरेल. तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मुस झाली. समोर सांगतात तेथे मेरूची काय कथा. तिथे कोण कोणाला सांभाळू शकेल, कोणी कोणाला सांभाळू शकत नाही. चंद्र सूर्य तारांगण सर्व वितळून जातील, एकवटतील आणि परत नव्याने सुरुवात होईल. पृथ्वीने विरी सांडली, अवघी धगधगायमान झाली, ब्रह्मांड बेटी जळून गेली एक सरा. म्हणजे सारी पृथ्वी एक काठिण्य सोडून, जे कठीण काम आहे ते सोडून दगदगायमान होईल आणि ब्रह्मांडबल झालेल्या वद्दीच्या भेटीत एकदाच पूर्ण खाक होईल, एकदाच जळून खाक होईल. जळोनी विरी सांडली, विशेष महावृष्टी झाली, तेने पृथ्वी विराळी जळामध्ये. म्हणून सांगतात जळोने विरी सांडली आणि तेथे महावृष्टी झाली. आता अग्नी झाला, आता अग्नीपासून नंतर जळोने विरी सांडली आणि त्याची महावृष्टी झाली. म्हणजे जळाने सत्व सोडलं की त्याची महावृष्टी होईल, पूर होईल आणि त्या पुरामध्ये, त्या महावृष्टीमध्ये परत पृथ्वी स्वच्छ होईल. स्वच्छ होईल म्हणजे पृथ्वी विरून जाईल, नाश होईल. भाजला चुना जळे विरे, तैसा पृथ्वीस धीरण धळे, वीर सांडुनिया त्वरे जळी मिळाली. म्हणजे जसा भाजलेला चुना जसा त्वरित पाण्यात विरघळून जातो, तसा पृथ्वीला धीर धरवत नाही आणि तत्व सोडून ती त्या त्वरेने जळात म्हणजे पाण्यात विरघळून जाईल. पृथ्वी पाण्यामध्ये विरघळून जाईल. जसं आपण भाजलेला चुना पाण्यात विरघळतो, जसं मीठ टाकलं तर पाण्यात लगेच विरघळतं, तशी पृथ्वी ही पाण्यामध्ये विरघळून जाईल, समजणार सुद्धा नाही. शेष कुर्म वाराव गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळून गेली. म्हणजे शेष कुर्म वराह हे सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार नाहीसा होईल आणि ती सत्व सोडून पाण्यात सर्व मिसळून जातील.
तेथे प्रलय मेघ उचळले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकलिले, ध्वनी घोष. मग काय होईल? येथे प्रलय मेघ उत्पन्न होऊन मोठमोठ्याना गर्जना होतील, वीज चमकू लागतील, गर्जना करू लागतील. त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करतील आणि कडकडू लागतील. पर्वता प्राय पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिडत या अंधकारा, उपमाची नाही. समर्थ सांगतात आपल्या इथे छोट्या छोट्या गारा पडतात, पण तेव्हा पर्वतासारख्या गाऱ्या पडतील, मोठमोठ्या गाऱ्या पडतील. म्हणजे विचार करा किती मोठा प्रलय असेल. पर्वत एवढे मनुष्य तर वाचणार नाहीच, कोणीच वाचणार नाही, जीवजंतू पण सुद्धा वाचणार नाही. 84 लक्ष जीवनी आलेली आहे ती पूर्ण नाश पावणार आणि परत पुढे सृष्टीचं निर्माण होणार, निर्मिती होणार. आणि हे समोर सांगतात पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडतील, पर्वतही उडून जातील, अशा वेगाने वारा वाहू लागेल, इतका घनदाट अंधार पसरेल की त्याचा उपमाची नाही, त्याचा उपमा कोणाला समजणारच नाही, त्याची कल्पना होणारच नाही, समजणारच नाही. समर्थ सांगतात कल्पना करूच शकत नाही. सिंधू नद्या एक वटल्या, नेनो नभिवून रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या, अखंड पाणी. म्हणजे सिंधू नद्या एकवटल्या, म्हणजे मोठ्या मोठ्या नद्या मिळून एक समुद्र तयार होतं. आणि आकाशातून जलधारा वाहू लागलं की आकाशातून रिचवल्याप्रमाणे ते दोन धारामध्ये जसे पोकळे राही तसं पाणी सर्वत्र साठेल. समोर सांगतात तेथे मछ मुर्म सर्प पडती, पर्वतासारखी दिसती, गर्जना होते मिसळती, जाळांत जळे. म्हणजे तिथे पर्वतासारखे मत्स्य, कर्म, सर्प, मासे, कासव, साप वगैरे पाण्यात पडतील आणि गर्जना झाली की सर्व पाणी एक होईल. सप्त सिंधू आवरणी गेळे, आवरण वेळे मोकळे झाले, जळरूप झाली खवळले, प्रलय पावक. म्हणजे सप्त सिंधू म्हणजे 7 समुद्र हे एकत्र होतील. समुद्राने जर मर्यादा सोडली तर हे पूर्ण विश्व जलमय होईल, जलरूप होईल आणि त्याचा अजून प्रलय दिसून येईल. ब्रह्मांड ऐसे तप्त लेहो, शोषे जळाचा समूह, जैसे जळास झाले पाहो, अपूर्व मोठे. म्हणजे ब्रह्मांड एवढा जर तापलेला असेल, लोखंडाचा गोळा जसा होऊन तो जल समुद्रामध्ये शोषून टाकलं तर ते शोषून निघतं. त्याचप्रमाणे समोर सांगतात जळाच्या ठिकाणी मोठे अपूर्व घडेल. तेने आटोन गेले पाणी, असंभाव्य माजता वन्नी, त्या वन्नीस केली झडपणी, प्रलय वाते. म्हणजे सर्व पाणी आटून जाईल आणि प्रलयने असंभाव्य असं माज दाखवेल आणि त्या अग्नीला नंतर प्रलय वाचने झडपेल. म्हणजे बघा समोर सांगतात पहिली अग्नी, पाऊसच पडणार नाही, पहिला 100 वर्ष अग्नी येईल, अग्नीने पृथ्वी जळून जाईल. नंतर एवढा पाऊस पडेल, विजांचा पाऊस पडेल की अग्नी त्या प्रलय वातात झोकून जाईल, जळपून जाईल. दीपांचा पालवा घातला, तैसा प्रलय पावक विजाला, पुढे वायो प्रबळला, असंभाव्य. म्हणजे दिव्याला पदराने वारा घातल्यावर तो विजतो, तसा प्रलय वाताने प्रलय अग्नी विजून जाईल आणि पुढे प्रलयातच असंभाव्य असं खवळेल. ओदंडी पोकळी थोडा वारा,
तेथे वितळून गेला सारा, पंचभूताचा पसारा आटोपला. उदंडी पोकळी थोडा वारा, म्हणजे आकाशाची पोकळी इतकी विशाल आणि त्या मानाने प्रलयवाद अगदीच थोडा आहे, आणि त्यामुळे त्या पोकळीतील सर्व वितळून जाईल. आणि याप्रमाणे पंचभूताभूतांचा सर्व पसारा नष्ट होईल. समर्थ सांगतात, पंचमहाभूते ही विलीन होतील. महद्भाग्य मूळमाया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावाया ठाय नाही. म्हणजे महाद्भूत जी मूळमाया आहे तीही बहुसाम या स्मरणाचं विस्मरण होईल, आणि विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणेच ती नष्ट होईल, आणि त्यामुळे त्या पदार्थ मात्र ठावची राहिला नाही. दृश्य हलकाळवले नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले ब्रह्मांड ते. जे मला सांगतात, सर्व दृश्य सृष्टी जे आपल्या डोळ्याने सृष्टी दिसते ती नाहीशी होईल, हलकळवणे नाहीशी होईल. जड चंचळ मूळमाया होईल, ती वितळून जाईल, आणि यातून जे काही उरेल, जे काही शिल्लक राहील तेच फक्त शाश्वत आणि शाश्वत परब्रह्म असेल. या प्रलयामधून कोणच वाचणार नाही. जो कोण वाचेल तो खरं म्हणजे परब्रह्म, निर्गुण आणि निर्विकार. समर्थ सांगतात, दृश्य हळकालवळे नेले, जड चंचुळे वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रलय नाम निरूपण नाम समाज 4. जय जय रघुवीर समर्थ.